देव म्हणतात, बाळा, कधीकधी प्रतीक्षा करा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिल्या जाणार आहे. शांतता पाळा. तुमचे अभिनंदन करतो, कारण तुम्ही लवकरच एका मोठ्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात. देव म्हणतात, बाळा, आज या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अगदी आजचा संदेश हा तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हा तू संपूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो. तुझा अभिमान वाटेल इतके प्रेम मी तुला देतो आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो. बाळा, हार मानू नकोस. कदाचित तुला असे वाटेल की हे दिवस कधी संपतील, तर या दिवसातूनही तुला खूप काही शिकायला मिळत आहे. अरे बाळा, कुणी तुझी फसवणूक करेल, पण मी ती होऊ देणार का? तू विचार कर. खूप विचार करतोस, मला माहीत आहे. त्यात नकारात्मक विचार करतोस आणि मग माझ्याशीच बोलतोस की हे देवा, काही लोक माझा विरोध करतात, काही लोक माझा तिरस्कार करतात, तर काही लोक माझ्या विरोधात कार्य करतात. पण बाळा, हे विचार कर की त्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबती आहे. ज्या क्षणाला तू अंधारातून चालत आहेस, तू अशा काहीतरी लोकांसोबत चालत आहेस, तेव्हा मी तुझा साथीदार आहे. तुझा भगवंत, तुझा परमेश्वर तुझ्यावर आशीर्वादांचा हात ठेवतो आणि तुला आशीर्वादित बाळ ठरवतो. बाळा, तुझ्या मनाप्रमाणे काही घडावे अशी तुझी इच्छा तू व्यक्त करत आहेस. त्यासाठी आज मी हा संदेश तुझ्यापुढे पाठवला आहे. बाळा, कधीकधी मनाला स्थिर करा, एकाग्र करा. परमेश्वराचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण तुमच्या मनाला एकाग्र करते. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवल्यास सर्वच काही शुभ घडणार आहे. तुझ्या प्रतीक्षेचा अंत मी लवकरच करणार आहे आणि तुझ्यावर जे काही शत्रू खूप काही तुला कार्यात रोखत आहेत, अडवत आहेत, त्यांच्यापासून तुला वेगळा करणार आहे. तुझा मार्ग आजपासून वेगळा होणार आहे आणि तुम्ही स्थिर जीवन, सुख, संपन्नता आणि भरभराटीच्या मार्गावर पुढे पाऊल टाकत ते सर्व काही प्राप्त करणार आहात, ज्याची मनोमन तुमची इच्छा आहे. आर्थिक संपन्नता प्राप्त होण्याची शुभ वेळ येत आहे. देव म्हणतात, मनातील वेदना कमी होतील. दुःख, ताण, तणाव आणि संघर्षांना कमी करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वीतेकडे नेल्या जाणार आहे. तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण आता लवकरच तुमचे जीवन आनंदाच्या परिवर्तनाने भरल्या जाणार आहे. तुम्ही ज्या शोधात आहात तेच आता तुमच्यापर्यंत येणार आहे. मनातील वेदना आणि दुःखांना, त्रासांना तुम्ही कंटाळून चुकीचे मार्ग कधीही निवडू नका, कारण देव तुम्हाला आता स्थिरतेकडे नेणार आहे. स्थिरता म्हणजे सौभाग्य होय. जर तुम्ही आर्थिक प्रश्नांनी, विवंचनेने गुंतला आहात, त्रासात आहात, तर लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात असे काही प्राप्त कराल ज्यामुळे तुमच्या जीवनातील ते दुःखाचे, त्रासाचे दिवस संपून सुखाचे दिवस सुरुवात होतील. कारण तुम्ही पाहिलेल्या कमतरता आता नष्ट करण्यात येणार आहेत. तुमच्या वेदनेला, तुमच्या दुःखाला, त्रासाला देवाने दूर करण्याचे ठरवले आहे. तुमची प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी वाट पाहत आहात, ज्या आनंदाची वाट पाहत आहात, तेच आता तुम्हाला मिळणार आहे. कोण म्हणतं की मागील काळात तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळालेले नाही? होय बाळा, तुम्ही सत्य ऐकत आहात, कारण तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला मिळतेच. कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही निर्माण करतो आणि तुम्हाला योग्य जागी पोहोचवतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो. जेव्हा जेव्हा चमत्कारांची वाट पाहता तेव्हा ते येतात आणि योग्य वेळेस योग्य गोष्टी तुमच्याकडे देणे हे माझे कार्य आहे. मला ते माहीत आहे की कधी तुम्हाला काय हवे आहे
आणि काय द्यायचे आहे. कधीकधी तुम्ही नकारात्मक विचार करता आणि त्यामुळे खूप काही गोष्टी लांबणीवर पडतात. तेव्हा नकारात्मक विचार मनातून काढून टाका. नकारात्मक भाव मनात ठेवू नका. स्वतःसाठी सकारात्मक विचार करा. त्याचप्रमाणे इतरांनाही सकारात्मक ऊर्जा प्रदान करा. मग ते तुमचे नाते असोत किंवा तुमचे काही संबंध असोत, तिथेही सकारात्मकच विचार ठेवा, कारण सर्व काही चांगलंच होणार आहे. बाळा, मी तुला जपत आहे. तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवत आहे. तुझ्या शक्यतांना पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुझ्या मार्गात देत आहे. कधी स्वतःला कमी समजू नकोस. इतर लोक पुढे जात आहेत आणि तू मागे आहेस असे मनातही आणू नकोस. तुझी योग्य वेळ आली आहे. जेव्हा तू पुढे जाशील, आशीर्वादाने भरशील आणि आनंदाने परिपूर्ण होशील. मला तुझी मदत करायची आहे. ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत मदत येईल तेव्हा त्याआधी मी तुला संकेत प्रदान करेल आणि तुझे जीवन सुखाने आनंदाने भरून उठेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी